जय शिवराय मित्रांनो, राज्यातील पशुपालकांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून पशुधन विमा योजना आणण्यात आलेली आहे आणि याच योजनेकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायला सुरू झालेले आहेत। नेमकी ही योजना कशी राबवली जाते, याच्यामधून शेतकऱ्यांना काय लाभ आहे, शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता किती भरावा लागेल, याचबरोबर याचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कुठं भरले जाणार, कोण भरू शकणार, याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यामध्ये पशुधन विमा हा फक्त आणि फक्त कुठल्या तरी एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तरच भरला जातो आणि त्याच्यासाठी हप्ता देखील मोठा असतो। परंतु राज्यामध्ये अतिवृष्टी असेल, वीज पडणं असेल, सर्पदंश असेल किंवा इतर काही कारणं असतील, याच्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात पशूंचा मृत्यू होतो। लंपी आजार असेल किंवा इतर काही आजारामुळे देखील मोठ्या प्रमाणात पशु मृत्युमुखी पडतात। अशा परिस्थितीमध्ये जर पशुधनाचा मृत्यू झाला तर त्या पशूंना विम्याची भरपाई मिळावी यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून, केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय पशुधन योजनेच्या अंतर्गत ही पशुधन विमा योजना आणण्यात आलेली आहे। ज्याच्या अंतर्गत एखादी गायी किंवा म्हैस याचा मृत्यू झाला, शेळी मेंढीचा मृत्यू झाला, बैलाचा मृत्यू झाला तर 15 दिवसामध्ये विमा संरक्षित रक्कम त्या पशुपालकाला मिळणार आहे। याच्यामध्ये गायीचा जर मृत्यू झाला तर 70,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे। म्हशीचा मृत्यू झाला तर 80,000 रुपयांपर्यंत भरपाई मिळणार आहे। याच्यामध्ये बैल जर दगावला तर बैलासाठी 70,000 रुपये, रेडा दगावला तर त्याच्यासाठी 80,000 रुपये, शेळी बोकड असेल तर त्यासाठी 7,000 रुपये, मेंढी असेल तर त्यासाठी 7,000 रुपये, अशा प्रकारचा विमा भरपाई त्या पशुपालकांना मिळणार आहे। आणि याच्यासाठी काय तर जे काही पशुपालक असतील त्यांना या योजनेमध्ये अर्ज करून सहभागी व्हायचे आणि आपला 15% हिस्सा भरायचा आहे। आता एखादी गायी असेल, एखादी म्हैस असेल किंवा एखादी शेळी असेल, त्यासाठी 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी आणि 3 वर्षासाठी असे विम्याचे हप्ते निश्चित करण्यात आलेले आहेत। 1 वर्षाचा विमा घ्यायचा असेल तर 4.30% एवढा प्रीमियम दर लागणार आहे। 2 वर्षाचा असेल तर 7.50% लागणार आहे आणि 3 वर्षाचा जर विमा घ्यायचा असेल तर 10.5% लागणार आहे। मग आता बरेच जण म्हणते हे 3.5%, 4.5%, 10%, 7.5% नेमका भरावा किती लागणार। आता याच्यामध्ये समजा जर एखाद्या गायीची, म्हशीची किंमत जर आपण पकडली 70,000 रुपये, 70,000 हे गायीसाठीचा विमा आहे, तर त्या 70,000साठी असलेला जो काही 4.30% रक्कम असेल, प्रीमियम असेल, त्या प्रीमियम मधील 15% हा शेतकऱ्याला भरावा लागणार आहे। उर्वरित 85% हा राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून भरला जाणार आहे। उदाहरणार्थ एका गायीसाठी 3,010 रुपयाचा विमा हप्ता आहे, त्याच्यापैकी 85% राज्य सरकार, केंद्र सरकार 1 वर्षासाठी भरणार आहे। त्याच्यामध्ये पशुपालकांना 451 रुपये 50 पैसे एवढा स्वतःचा हिस्सा भरावा लागणार आहे। जर या गायीसाठी 2 वर्षाचा विमा काढायचा असेल तर शेतकऱ्यांना 787 रुपये 50 पैसे आणि 3 वर्षाचा जर विमा काढायचा असेल तर 1102 रुपये 50 पैसे एवढी स्वतःची स्वहिस्सा म्हणून त्यामध्ये रक्कम भरावी लागणार आहे। अर्थात जी काही एकंदरीत हप्त्याची रक्कम असेल त्याच्या 15% फक्त शेतकऱ्यांना भरावं लागणार आहे। शेतकऱ्यांना 1 वर्ष, 2 वर्ष आणि 3 वर्ष या कालावधी करता विमा घेता येणार आहे। विमा घेत असताना त्या पशुधनाच्या, त्या पशुच्या, गायी असेल, म्हैस असेल, त्याच्या कानामध्ये बिल्ल असणं गरजेचं आहे। म्हणजे राष्ट्रीय पशुधन प्रणाली जी आहे, भारत पशुधन प्रणाली, या प्रणालीवरती त्याचं टॅगिंग झालेलं असणं गरजेचं आहे। त्याच्या कानामध्ये पशुच्या बिल्ल असणं गरजेचं आहे आणि अशा पशुधनांचा विमा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने काढता येणार आहे। आता EIC ऑफ इंडिया या कंपनीची या पशुधन विमा योजनेसाठी निवड करण्यात आलेली आहे आणि यांच्याच माध्यमातून एक ऑनलाईन पद्धतीने, एक अँड्रॉइड पद्धतीने एक ऍप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेले आहे, सारूस, ज्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। आणि याच ऍप्लिकेशनच्या माध्यमातून स्वतः शेतकरी म्हणून किंवा CSC सेंटर म्हणून तुम्ही CSCचं लॉग इन करून सुद्धा याच्यामधून हा विमा भरू शकता। तर हे विमा भरण्याचे अर्ज सुरू झालेले आहेत। आपल्याला जर विमा भरता येत नसेल किंवा आपल्याला जर विमा भरायचा असेल किंवा हा विमा कसा भरायचा याच्याबद्दल माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा। त्याबद्दल सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा विमा भरल्यानंतर जर एखाद्या पशुधनाचा मृत्यू झाला तर 15 दिवसामध्ये त्याचा क्लेम करायचा आहे। तो क्लेम करत असताना पोस्टमॉर्टमचा जो काही रिपोर्ट असेल, त्याचा मृत्यू झाल्याबद्दलचा जो दाखला असेल, याचबरोबर जे काही पॉलिसीची इतर कागदपत्र तुमच्या ओळखीचे लागत असतील ती द्यावी लागतील आणि हा क्लेम केल्यानंतर 15 दिवसामध्ये हा क्लेम सेटल केला जाणार आहे। आणि क्लेम सेटल करण्यामध्ये जर उशीर झाला तर त्या कंपनीला 12% व्याजाची आकारणी देखील केली जाणार आहे। तर अशा प्रकारच्या या पशुधन विमा योजनेकरता अर्ज सुरू झालेले आहेत। आपण देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। धन्यवाद।